मोठी बातमी 2 लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदेंनी म्हटलंय। संपूर्ण कर्जमाफीचा विचार कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। सरकार 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। जर तुम्ही शेती पिकासाठी मागील 5 ते 7 वर्षांपासून जर कर्ज काढून ठेवला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे। अखेर शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता सरकारच्या माध्यमातून आता वर्तवण्यात आली आहे। सर्व शेतकऱ्यांची ही कर्जमाफी होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे। जर तुम्ही सर्वांचीच कर्जमाफी होणार अशी वाट जर बघत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। काही ठराविक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। कारण मागच्या वेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बावनकुळे जे मंत्री आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे शेतकऱ्यांना की अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने कर्ज काढले आहे आणि ते शेती पिकासाठी कर्ज काढलेले आहे अशा प्रकारे ते शेतकरी दाखवत आहेत। त्यामुळे फक्त याच 5 प्रकारच्या शेतकऱ्यांची सरकारकडून आता कर्जमाफी होणार आहे, बाकीच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेती पिकासाठी कर्ज काढले असेल तर 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आता या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवल्या। परंतु फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे, बाकीच्या शेतकऱ्यांना या लाभार्थी यादीमधून बाहेर काढले जाणार आहे। त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना आता ही कर्जमाफी होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आली आहे। पत्रकारांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांना हे प्रश्न विचारले तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी अशी दिली आहेत। ते म्हणजे यामधील पहिला प्रश्न असा होता की फिक्स कोणत्या तारखेला तुम्ही कर्जमाफी करणार आहात, तर याबद्दल सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सकारात्मक भूमिका या ठिकाणी सांगण्यात आल्या। नेमकं मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय, कोणत्या तारखेला कर्जमाफी करणार असं सांगितलंय हे सुद्धा आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न पत्रकारांनी सरकारला विचारला की नेमकं तुम्ही 50,000 रुपयांची कर्जमाफी करणार का 1 लाखांची कर्जमाफी करणार का 2 लाख रुपयांची कर्जमाफी करणार। या प्रश्नावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय बोलले आहे हे तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे समजणार आहे। तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की फक्त याच 5 प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, बाकीच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। त्यामध्ये सरकारने आता या ठिकाणी समिती सुद्धा स्थापन करण्यात आली आहे। त्या समितीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे। चौकशीमध्ये आता शेतकऱ्यांनी खरंच शेती पिकासाठी कर्ज काढलंय का हे सरकार आता व्यवस्थित त्या ठिकाणी चौकशी करणार आहे। त्या चौकशीच्या दरम्यान शेतकऱ्यांना आता ही महत्त्वाची कागदपत्रे देखील आता ही समिती तुम्हाला त्या ठिकाणी मागवणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून समिती आता शेतकऱ्यांची चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी नेमणार आहेत आणि या चौकशीमध्ये आता कागदपत्राच्या तपासणी दरम्यान शेतकऱ्यांची किती कर्जमाफी ती होणार आहे, याचं तुमचं उत्पन्न असेल, तुमची जमीन जी आहे तर ती किती आहे, जास्त आहे की कमी आहे, यावरून तुमची कर्जमाफी जास्त करायची का कमी करायची हे सरकार आता ठरवणार आहे। नेमकं मुख्यमंत्र्यांनी याबद्दल काय सांगितलंय, कोणत्या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, नेमकं तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे सरकारला द्यावी लागणार आहेत आणि तुम्हाला या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून काय काय तुम्हाला करावे लागणार आहे याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही कर्जमाफीची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आली आहे। सरकार आता 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याच्या तयारीत आहे। सरकारच्या माध्यमातून आता तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। त्या तारखेला तुम्ही ही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन तयार राहायचे आहे। मग कोणत्या तारखेला ही कर्जमाफी करण्यात येणार आहे तर तुम्हाला तारीख सुद्धा पुढे सांगणार आहे। यासाठी तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। जर ही कागदपत्रे तुमच्याजवळ नसतील तर त्या ठिकाणी ऐन वेळेला तुम्हाला कागदपत्रे काढण्यासाठी त्रास होऊ शकतो। त्यामुळे आता ही महत्त्वाची कागदपत्रे आत्ताच तयार ठेवा। सरकारने सांगितलं आहे की फक्त याच 5 प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते। त्यामुळे तुमचा नंबर यामध्ये कसा लावायचा हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। त्यामुळे फक्त लक्ष देऊन 2 मिनिट व्हिडिओ बघा। कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी
आताची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमची कर्जमाफी नेमकं 1 लाख रुपयापर्यंत होणार की 1.5 लाखांची होणार का 2 लाखांची होणार, याबद्दल सरकारनं नेमकं काय सांगितलंय हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे। कोणत्या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून होणार आहे हे आपण पहिल्यांदा पाहूया। त्यानंतर पाहूया कोणत्या तारखेला कर्जमाफीची ही तारीख देण्यात आल्या ते पाहूया, आणि कर्जमाफीसाठी सरकारने सांगितलेली आवश्यक कागदपत्रे तुम्हाला कोणती लागणार आहेत ते सुद्धा पाहूया। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की फक्त गोरगरीब शेतकऱ्यांचीच आम्ही कर्जमाफी करणार। मंत्रिमंडळातील बावनकुळे साहेब जे आहेत तर ते मंत्री आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की फक्त गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। मग गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार म्हणल्यावर तुम्ही गरीब शेतकरी आहात का, तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार का, त्यासाठी तुम्ही गरीब शेतकरी असण्यासाठी नेमकं काय काय कागदपत्रे सरकारला द्यावी लागणार आहेत, कारण या कागदपत्रावरूनच सरकार तुम्ही गरीब शेतकरी आहे हे ठरवणार आहे। त्यामुळे तुमच्या कागदपत्रामध्ये गरीब शेतकरी कसं दाखवायचं हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे समजणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता सरकारने काय सांगितलंय की आता सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही। त्याचं कारण म्हणजे आता बावनकुळे जे मंत्री आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की आता अनेक शेतकऱ्यांनी आता फॉर्च्युनर घेतलेत, शेती पिकावर कर्ज काढून त्यांनी मोठमोठ्या गाड्या घेतलेत, बंगले घेतलेत, आणि त्यांनी दाखवलं आहे की त्यांनी शेती पिकासाठीच कर्ज काढले आणि सरकारने कर्ज माफ करावं असं शेतकऱ्यांची अनेक अपेक्षा आहेत। परंतु सरकारने सांगितले गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार। मग आता गरीब शेतकरी म्हणजे कोणते शेतकरी, लक्षात ठेवा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडून आता हे कागदपत्र मागवलं जाईल, त्यावरूनच तुम्ही गरीब शेतकरी आहे असं समजलं जाईल। ते म्हणजे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड, या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे। तुमची कर्जमाफी हे सरकार आता करणार आहे, कारण सरकारनेच मागच्या एका भाषणामध्ये सांगितलं आहे की पिवळे व केशरी रेशन कार्ड त्याच शेतकऱ्यांना आम्ही दिलं आहे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा वर्षामध्ये कमी आहे। म्हणजेच त्यामुळे सरकारनं सांगितले की पहिलं कागदपत्र तुम्ही गरीब शेतकरी म्हणून ओळखलं जाणार आहे, त्यासाठी तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असायलाच पाहिजे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून आनंदाची बातमी आहे की तुमच्याकडून त्या ठिकाणी 2 लाख रुपयांची कर्जमाफी जास्तीत जास्त होण्याची शक्यता आहे। तुमची कर्जमाफी होणार आहे, परंतु नेमकं कोणत्या तारखेला ही कर्जमाफी होणार आहे हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सांगण्यात आलं आहे। त्यामुळे लक्ष देऊन तुम्ही 2 मिनिटे व्हिडिओ बघायचा आहे। आता बघा, पुढचं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुम्ही ज्या बँकेचं कर्ज घेतलाय, उदाहरणार्थ स्टेट बँकेत कर्ज घेतला असेल किंवा तुम्ही जिल्हा सहकारी बँकेत कर्ज घेतला असेल किंवा महाराष्ट्र बँकेत कर्ज घेतला असेल, आता कोणत्याही बँकेत जर कर्ज घेतला असेल तर ज्या तारखेपासून तुम्ही त्या ठिकाणी शेती पिकासाठी कर्ज काढलंय तर त्या तारखेपासून आतापर्यंत सर्व बँकेचे स्टेटमेंट तुम्हाला आता तयार ठेवायचं आहे। तसेच यामध्ये तुम्ही आतापर्यंत बँकेमधून किती टक्के व्याजदरांनी त्यावेळी कर्ज घेतलं होतं, आतापर्यंत किती तुम्ही त्या ठिकाणी व्याजदर बँकेला भरलाय, सर्व डिटेल्स तुम्हाला बँकेकडून मिळणार आहेत। ती तुम्ही आता त्या ठिकाणी व्यवस्थित घेऊन तयार ठेवायचे आहेत। तसेच सरकारने सांगितले की गरीब शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करू। मग गरीब शेतकरी म्हणल्यावर आता कसं करायचं, तर बघा, सरकारने सांगितले की तुमची जमीन जास्त असता कामा नये। म्हणजे जमीन जर तुमची जास्त असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। मग सरकारने याबद्दल अजून काय आकडा त्या ठिकाणी जमीन किती असावी याबद्दल सांगितलं नाही, परंतु सरकार आता फक्त एक ठराविकच एकर जमीन जी आहे तर ती गरीब शेतकरी म्हणून ओळखलं जाईल। ठराविकच एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करणार। मग जर तुमच्याकडे जास्त जमीन असेल, उदाहरणार्थ 20 एकर 25 एकर जर तुमची जमीन असेल तर तुम्हाला लाभार्थी यादीमध्ये त्या ठिकाणी घेतलं जाणार नाही, तुम्हाला लाभार्थी यादीमधून बाहेर काढलं जाणार आहे। मग कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार आणि कोणत्या तारखेला कर्जमाफी करणार बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की आता अपात्र यांनी त्या ठिकाणी पात्र म्हणजे अपात्र आणि पात्र 2 याद्या सरकार जाहीर करणार आहे। म्हणजे सरकार समिती स्थापन करणार आहे, त्यामध्ये तुमची कागदपत्रे चेक करून तुमची कर्जमाफी करायची की नाही हे ठरवणार आहे। यामध्ये जर तुमचे उत्पन्न जास्त असेल, सरकारने चेक केलं आणि तुमचं उत्पन्न जास्त सापडलं, म्हणजेच तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल, 15-20 लाख वर्षाला तुमचं उत्पन्न असेल तर तुमची सरकार कर्जमाफी करणार नाही, हे लक्षात ठेवा। कारण सरकार म्हणते कर्जमाफी योजना ही गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आहे
आणि तुम्ही जर श्रीमंत शेतकरी असाल तर या कर्जमाफीचा फायदा तुम्हाला होणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आता सरकारच्या माध्यमातून नेमकं कोणती तारीख जाहीर झाल्या ज्याच्यामधून कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे। तर बघा, आता शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू साहेब जे आहेत त्यांनी सरकारला अल्टिमेट दिलाय की 2 ऑक्टोबरला मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोर्चा घेऊन जाणार आहे, अशा प्रकारचा अल्टिमेट सरकारला दिलाय। त्यामुळे सरकार पण आता पूर्णपणे कर्जमाफीच्या तयारीला लागले। त्यामुळे लवकरात लवकर कर्जमाफी होण्याची दाट शक्यता आहे। परंतु कर्जमाफी 1 लाखांची होईल का 2 लाखांची होईल का 1.5 लाखांची होईल याबद्दल सरकारने अजून काहीही सांगितलं नाही। परंतु कर्जमाफी हे नक्की होण्याची शक्यता आहे। येत्या 2 महिन्यामध्येच कर्जमाफी तुमची होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबद्दल आणि शेतकऱ्यांच्या योजनेबद्दल अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।